सर्वांचे लाडके भागेश दादा ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून एक आगलं वेगळं या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। 4 दिवसाच्या या शृंखलेमध्ये आजचा हा दुसरा दिवस आणि आपण पाहत आहोत एक जबरदस्त मैदान, ऐतिहासिक मैदान, जैन पीटीचं हे भव्य दिव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय। या मैदानावरील हे सामने एक रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळतात। एक महासंग्राम या मैदानावरती पाहायला मिळतोय। स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर मूर्तिचषक 2026 डॅडी चषक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। तर जाऊया मैदानाकडे, आपण नक्कीच सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल। 5 षटकांचा सामना, 30 चेंडूंचा सामना असेल। समोरची टीम असेल मोरावे, पाहायचं आहे काय करतोय सलामीची घोडजोडी मैदानामध्ये। स्ट्राईक एंडकडे खेळणार आहे आदेश, नॉन स्ट्राईकला प्रवीण ठाकूर। मीरा स्पोर्ट मोराळे संघाची ही घोडजोडी मैदानामध्ये चेंडूची पाहणी करतात, पाहायचं आहे। 2 पंच एका बाजूला नॉन स्ट्राईकला आमचे मित्र रुपेश मात्रे दिघाटीचे, तर दुसरे पंच स्ट्राईक एंडकडे चंदन सर आहेत, लालचंद सर आहेत। दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। स्कोरर तर सामन्यामध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला चुरस पाहायला मिळेल, जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल। पंचांचा इशारा होतोय की सामना स्टार्ट होतोय, ग्रीन सिग्नल चालू होतोय। लालचंद सरांचा ओव्हर द विकेटचा मारा करतोय पहिलाच गोलंदाज। यावेळेचा चेंडू जबरदस्त हाफ टॅकरचा चेंडू पाहायला मिळाला, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू मात्र कीपरने गॅदर केलाय। पहिलाच चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय। स्ट्राईक एंडकडे आदेश, त्याच्या जोडीला मात्र प्रवीण अशी जोडी आहे, पाहायचं आहे मोरावे संघाची जोडी। तर गोलंदाज गोलच्या मार्कवरती असणार आहे SPCC करंज संघाचा हिरेन। यावेळचा चेंडू हलकासा कट करायचा होता, जबरदस्त चेंडू मध्ये गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय। असं वाटतं की हा चेंडू आहे स्लो, परंतु गती परिवर्तन पाहायला मिळतोय। आपण बघितले दोन्ही चेंडू जबरदस्त पाहायला मिळाले आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता पाहायला मिळते। दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले हिरेनचे। स्ट्राईक एंडकडे आक्रमक असा फलंदाज आहे, सध्याच्या स्थितीमध्ये जरी वय कमी असला तरी फटक्यांची आतषबाजी करणारा हा फलंदाज आहे, पाहायचा आहे। यावेळचा चेंडू पुन्हा एकदा क्लक केलाय, जबरदस्ती या ठिकाणी कट करायचा होता परंतु पुन्हा एकदा कीपरने गॅदर केलाय। तिन्ही चेंडू त्याच प्रकारचे अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय। या ठिकाणी विचार केला तर हा पॉवर प्लेचा षटक आहे। मी प्रत्येक वेळी म्हणतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी आपल्याला 15 धावा हव्या असतात, परंतु आतापर्यंत 3 चेंडू संपलेत हिरेनचे, तोच मात्र हिरेन। आता मात्र या ठिकाणी चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला आणि हा जातोय मात्र फाईन लेग बाउंड्री कडे। पंच सांगतात की हा येतोय 1 बाउन्स, चौकार डीजे। मात्र चेंडूच्या खाली आता मात्र या ठिकाणी मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मिस होतोय आणि जातोय। पंच सांगतात की हा येतोय 1 बाउन्स, चौकार। चूक केली, चुकीला माफी नाही मित्रा, कारण आपण बघितलं झेल असताना या ठिकाणी चौकार पाठवला आणि या 4 धावा सुद्धा मिळाल्यात। गोलंदाज हिरेन, यावेळचा चेंडू हलकासा कट केलाय, मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। धावसंख्या 1ने वाढली, धावसंख्या होतोय ती 9च्या घरामध्ये। पहिल्या षटकाचा निर्वाळा संपतोय, 3 चेंडू मात्र डॉट गेले होते, परंतु 3 चेंडू मात्र मध्ये 9 धावा काढल्यात। चांगली या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली।
अति अप्रतिम अशी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना शेवटचे मात्र 3 चेंडूचा खरपूस समाचार घेतला. गोलंदाज होता तो हिरेन भगत आणि पहिल्या षटकाचा निर्वाळा संपलाय. पहिले 6 चेंडू संपले. 6 चेंडूमध्ये धावसंख्या पाहायला मिळते होती फक्त 9. सर्वांचे लाडके आयोजक भागेशदादा ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून स्वर्गीय मोरेश्वर ठाकूर स्मृती चषक 2026 हे देखणं आयोजन म्हणजेच डॅडी चषक जबरदस्त दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. आजचा हा भारतीय संस्कृतीप्रमाणे मराठी भाषेचा गौरव दिन आणि या गौरव दिनानिमित्त खरं तर सर्व जनतेस, सर्व क्रीडा रसिक आणि आयोजक यांच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. मैदानावरती सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच रंगतदार सामना होईल कारण धावसंख्या जरी कमी असल्या त्या धावसंख्येमध्ये चपलता मिळेल. आपल्याला माहित आहे की धावसंख्या या 53 काढायच्या आहेत. समोरचा संघ असेल मोरावे संघ. क्षेत्ररक्षणात परिवर्तन पाहायला मिळतो. अजूनपर्यंत पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 9 धावा दिल्यात. 3 चेंडू डॉट असताना 3 चेंडूमध्ये 9 धावा काढल्यात. या फलंदाज आहे तो आदेश पाटील. 2 चौकार आणि 1 अशा मात्र 9 धावा काढल्यात. चला स्पीडअप करा. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाज आहे भावेश कोळी. क्षेत्ररक्षणात परिवर्तन पाहायला मिळतोय. पाहायचं आहे याचा अर्थ सापला रचला आदेशसाठी. करंजा संघानं काय करतोय पाहायचं आहे. गोलंदाज गोलच्या मार्कवरती असलेला भावेश कोळी राऊंड विकेटचा मारा करतो. अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. दिशा देत होता चेंडूला परंतु या ठिकाणी पंच सांगतात की हा बाईचा इशारा होतोय आणि अवांतर मात्र धाव मिळतोय संघाला. संघ पोहोचतोय पहिल्या दशकामध्ये 10च्या घरामध्ये. अचूक टप्पा होता. थोडीशी दिशा कलेक्ट करत होता. फलंदाज स्ट्राईक एंडला आलेला परवीन पाहायचा काय करतोय. आदेशच्या आतापर्यंत धावा झाल्यात त्या 9 आणि 1 अवांतर म्हणजे दशक पहिल्या 10 धावा झाल्यात संघाच्या. एक धाव मिळतोय संघाला. संघ मात्र पोहोचला येतोय तो 11च्या घरामध्ये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय कारण 30 चेंडूमध्ये आपल्याला धावा काढायच्या आहेत 53 परंतु आतापर्यंत 1 षटक आणि काही चेंडूची समाप्ती धावसंख्या 11. जोरदार हिट केलाय. जबरदस्त कलेक्ट केलाय. जातोय मात्र सीमा पार षटकार. पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून छपक्यान मात्र या ठिकाणी षटकार मारला. धावसंख्या 17च्या घरामध्ये पोहोचतोय. गोलंदाज पुन्हा गोलच्या मार्कवरती राऊंड विकेटचा मारा करतोय. यावेळेचा चेंडू कट केलाय. पायचा पॉइंट डी पॉइंटला चेंडू जातोय. चेंडू अडवतोय तेव्हा मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण होतात. जबरदस्त चाणाक्ष पद्धतीने मात्र आता फलंदाजी करतोय. हा ज्याला जीवनदान दिला तो मात्र आदेश पाटील. आपण बघितला फाईन लेग बाउंड्रीवरती झेल होता आणि झेलच्या स्वरूपात मात्र दान केला. तदनंतर चौकार सुद्धा मिळाला तो मात्र आदेश पाटील. पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. आता मात्र या चेंडूमध्ये थोडीशी जादू होती कारण धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या आहे ती 19. तशी बघायला गेलं तर धावसंख्या चांगली आहे का. 53 धावा आपण बघितलं तर रन रेट चांगला पाहायला मिळतोय. चौकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. चेंडूकडे जर थोडासा लक्ष दिलं असता, जागा केली असती तर नक्कीच हा चेंडू बाहेर गेला असता परंतु नाही. हा चेंडू मध्ये गती परिवर्तन केलं आणि हा षटक संपला येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळतात त्या बिनबाद 19 धावा. आमचे स्कोरर मित्र दीपेश कडू सांगतात की 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 19च्या घरामध्ये. पाहायचं आहे म्हणजे आता शेवटच्या 18 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा असतील त्या. कारण 53 धावांचं आव्हान आहे. 53 धावांचं आव्हान म्हटलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील. आमचे स्कोरर मित्र सांगतात की
सर्वांचे लाडके भागेशदादा ठाकूर आणि मित्रपरिवारांच्या माध्यमातून एक जबरदस्त दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 12-18 चेंडू आणि 34 धावा. समीकरण क्रिकेटचं आहे, आपल्याला वाटेल सोपं आहे, परंतु क्रिकेटचं समीकरण शेवटच्या चेंडूपर्यंत सोपं नसतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. तर पायाचा या ठिकाणी 2 षटकाचा मात्र निर्वाळा संपला. 2 षटकं मात्र पॉवर प्लेची संपली आहे. 38 सर्कलचा निर्बंध आहे तो उठलेला आहे आणि मात्र आता तिसऱ्या षटकासाठी येतोय नवीन फलंदाज. वैयक्तिक दुसरं आपल्या कोठ्यातील दुसरं आणि सांघिक मात्र तिसरं षटक घेऊन येतो हिरेन भगात. पायचा क्षेत्ररक्षण मात्र फैलावलाय, पूर्णपणे सापळा रचलाय आदेश पाटीलसाठी आणि त्याच्या जोडीला असलेला मात्र प्रवीण ठाकूर. ओव्हर द विकेटचा मारा करतोय. यावेळचा चेंडू हाफ टॅकरचा चेंडू पाहायला मिळाला. हा मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी मात्र दिशा चेंज केली आणि लॉमॅन्स मध्ये पडला. नंतर मात्र एक धाव मिळतोय. एका धावेने फक्त खातं खोललंय, सॉरी दुसरी धाव मात्र खातं खोललंय. तर धाव संख्या मात्र पोहोचतात 20च्या घरामध्ये. सामन्यामध्ये नक्कीच चुरस आपल्याला पाहायला मिळेल. करावे आणि करंजा असा लढत आपल्याला पाहायला, सॉरी मोरावे आणि करंजा अशी लढत पाहायला मिळतोय. ह्यावेळचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, शॉर्ट स्लिपला आणि अशा पद्धतीने मात्र एक धाव मिळाली. एकनी वाढली, एक धावेने संघ पोहोचतोय तो 21च्या घरामध्ये. खर तर चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय करंज संघाच्या माध्यमातून. हलकासा मात्र कट केलाय. 38 सर्कल मध्ये चेंडू पडतोय तेव्हापर्यंत मात्र एक धाव मिळतोय. पायाचा या ठिकाणी मात्र आता मात्र मिस अंडरस्टँडिंग होतोय, कॉल नसल्या कारणाने मात्र हा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. प्रवीण ठाकूर बॅक टू डकआउट. सातत्याने आम्ही पाहत आहोत कुठल्याही शुभ कार्यासाठी त्यांचा एक जबरदस्त डीजे असतोय, इव्हेंट असतोय. बऱ्याच अंशी आमचे सुद्धा कराओके शो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. आज देखील या ठिकाणी भागेशदादा ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या ह्या स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती दशकामध्ये चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतोय. आमचा श्वास म्हणजेच साऊंड सिस्टीम. मैदानाकडे आपण विचार केला तर नवीन येतोय फलंदाज विनय म्हात्रे. काय करतोय पाहायचं आहे. सध्याच्या स्थितीमध्ये गोलंदाज यशस्वी ठरतोय. गोलंदाज आहे तो भावेश कोहली. आतापर्यंत हिरेन भगत मात्र गोलंदाजी करतो. आपल्या कोठ्यातील मात्र उर्वरित चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज आहे. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. यावेळचा चेंडू फिरून मारला चेंडू आणि हा मात्र जबरदस्त झेल पाहायला मिळतोय आणि मात्र फलंदाज बॅक टू डकआउट. या ठिकाणी आपण बघितलं स्क्वेअर लेग बाउंड्री होती, फटका मारला होता पण तो फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि हा झेल टिपला. येतोय नवीन फलंदाज अलंकार म्हात्रे. करावे संघाचा फलंदाज पाहायचा आहे, सॉरी मोरावे संघाचा फलंदाज अलंकार काय करतोय पाहायचा आहे. सलामीला आलेला फलंदाज मात्र तैनात आहे. या ठिकाणी आदेश पाटील चांगला खेळ करतोय. षटकार चौकार, धावसंख्या 22. याच दरम्यान आमचे कुणाल घर त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर जाऊया आता आपण मैदानाकडे. नक्कीच रंगतदार पाहायला मिळतोय सामना. दोन्ही सामन्यामध्ये चुरस पाहायला नक्कीच मिळेल. यावेळचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय पाहायचा आहे. शॉर्ट थर्ड बँडला चेंडू पडतोय तेव्हापर्यंत मात्र एक धाव मिळतोय. एका धावेनं समाधान मिळतोय
आलेला फलंदाज अलंकारला 13 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. समीकरण येऊन ठेपलंय बघा. 13 चेंडू आणि 30 धावा आमचे स्कोरर सांगतात. क्षेत्ररक्षणात थोडस परिवर्तन पाहायला मिळतोय. गोलंदाज हिरेन भगत चांगला फटका पाहायला मिळतोय. कार्पेट शॉटच्या पद्धतीने थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतोय. फंबल होतोय परंतु चेंडू मात्र उचललाय. फेकी गेली. एकच धाव मिळाली. आदेशला संघाला संघ पोहोचतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आमचे स्कोरर मित्रांची धावसंख्या होती ती 24. क्या बात आहे. आता मात्र सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. उर्वरित मात्र चेंडू असतील 12 आणि विजयासाठी धावा असतील 29. आपण पाहत आहोत सामने लाईव्ह 24 यांच्या माध्यमातून. जबरदस्त सामन्यांचं एक प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सामने या ठिकाणी स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकोर स्मृती चषक 2026 हे देखणं दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. डॅडी चषक सन्माननीय आदरणीय भागेश ठाकोर आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं ऐतिहासिक मैदान टाउनशिप जेएनपीटीचं हे मैदान आपल्याला नक्कीच या मैदानावरती एक सामने रंगतदार पाहायला मिळतात. सामन्यामध्ये चुरस्ता पाहायला नक्कीच मिळेल. 12 चेंडू 29 धावाची आवश्यकता आहे मोरावे संघाला. येतो नवीन गोलंदाज अभिषेक. लांबलचक धावपट्टी अचूक टप्पा नक्कीच असणार आहे. पायाचा काय करतो स्ट्राईक एंडकडे असणार आहे आदेश पाटील. आता मात्र या ठिकाणी जागा केली. दिलाय फेकून मात्र सीमा पार. येतोय दन दन करीत षटकार. झेल सोडली या ठिकाणी आपण बघितली. स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे चांगला साधा सोपा झेल होता आणि त्या झेलांतर रूपात चौकार झाला. परंतु या ठिकाणी जीवनदान मोठा मिळाला. छोटा बच्चा छोटा बच्चा मैदानामध्ये बघा किती आवड आहे. छोटा बच्चा कोणतरी ओळखीचा आहे. कोणतरी ओळखीचा आहे त्याशिवाय जाऊ शकत नाही. आदेशला हात मिळवाला. क्या बात आहे. जबरदस्त. खरंच ही आवड आहे क्रिकेटची. कारण आपण पाहतो लहानपणापासून आपल्याला क्रिकेटची आवड आणि खेळासाठी मात्र या ठिकाणी भव्य दिव्य मैदानावरती गेलेला आहे. मामा बोला. हॅलो हॅलो हा बोला. तर पाहायचं या ठिकाणी मात्र मिड विकेटचा इशारा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मात्र धावसंख्या मात्र एकच मिळाली. धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतात त्या 31. आता मात्र थोडस का होईना आपण तू कमबॅक केलंय या गोलंदाजानं. कारण समीकरण येऊन ठेपले ते 10 चेंडू आणि 22 धावा. 10 चेंडू आणि 22 धावा. अतिशय सुरेख या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. परंतु या ठिकाणी धाव का रुकू शकत नाही. चेंडू चांगला टाकला होता परंतु किपरला चेंडू अडवता आला नाही. अशा पद्धतीने मात्र बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव मिळाली. एक भुर्दंड म्हणता येईल कारण ही वेळ नाही आपल्याला धाव देण्याची. या ठिकाणी आपल्याला धाव कुठेतरी अडवायला पाहिजे. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते मात्र 9 चेंडू आणि 21 धावा. करंजा विपक्ष मोरावे असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र उडवून दिलाय लॉंग ऑन दिशेला येतोय मात्र 1 बाउन्स चौकार.
दोन या षटकातील म्हणजे आपण समीकरण पाहिलं तर चेंडू आमचे स्कोर मित्र सांगतात की शेवट 8 चेंडू आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. तसा विचार केला तर आदेश हा एका बाजूने किल्ला लढवते आपल्या संघासाठी. सलामीला फलंदाज ह्यावेळचा चेंडू कार्पेट शॉटच्या पद्धतीने मात्र चेंडू टोलला गेलाय व्हायचा आहे. आता मात्र रणू मीटिंग चांगली पाहायला मिळतोय. 2 धावा पळून काढल्यात, चोरून काढल्यात. या दोन धावेनं मात्र संघ पोहोचतोय तो 38. आता समीकरण येऊन ठेपलंय 7 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 15. आमचे स्कोरर सांगतात की बघा कंपल्सरी चेसिंग आयोजकांचा निर्णय आहे या ठिकाणी. कंपल्सरी चेसिंग दरम्यानच्या काळामध्ये जबरदस्त या ठिकाणी सामन्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 17 चेंडू आणि 32 धावा अशा होत्या. सॉरी आदेश मात्र बघा 17 चेंडू मध्ये 32 धावांवरती अजून खेळी खेळतोय, नाबाद खेळी. जो मात्र सलामीला फलंदाज आपल्या संघासाठी चांगली लढत पाहायला मिळतोय, चांगलं किल्ला लढवतोय एका बाजूनं. कारण सलामीवीर आदेश पाटील 17 चेंडू आणि 32 धावा असं त्याचं समीकरण आहे. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेवलं आपल्याला विजयासाठी चेंडू असतील ते मात्र 7 आणि धावा असतील विजयासाठी 15. पाहायचं आहे काय करतोय पाहायचं या ठिकाणी. दरम्यानच्या काळामध्ये रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं धावा जर कमी असल्या तरी सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळतोय, मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळेल. गोलंदाज गोलच्या मार्कवरती अभिषेक कोळी. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, ह्यावेळचा चेंडू जबरदस्त फ्लिक केलाय, लॉंग ऑफला येतोय, स्टेट फटका येतोय, एकच धाव मिळतोय. खरं तर या ठिकाणी षटकाची समाप्ती आली. एक टेक्निक पद्धतीने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली. म्हणजे आपण बघितलं की एका बाजूने किल्ला लढवणारा मात्र आदेश पाटीलने मात्र स्ट्राईक रोटेट केली. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू होता, या षटकातील शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूमध्ये एकच धाव घेतली. आम्ही स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा असतील. आमचे स्कोर सांगतो की 14. सामन्यामध्ये नक्कीच एक चुरस पाहायला मिळाली. कारण आता स्ट्राईक एंडकडं ज्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेनं नेणारा हा फलंदाज म्हणजेच आदेश पाटील. आता मात्र शेवटचे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी धावा पाहिजे 14. क्रिकेटच्या भाषेमध्ये काही होईल सांगता येत नाही शेवटच्या चेंडूपर्यंत, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यामुळं काय होईल, कोण जिंकेल कोण हरेल हे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. येतोय नवीन गोलंदाज करंज संघाचा विभेश नाखवा. लांबलचक धावपट्टी ओव्हर द विकेटचा मारा करतोय आदेशसाठी. यावेळचा चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पाहायचं या ठिकाणी मात्र हा मात्र मिसअंडरस्टँडिंग झाला आणि मात्र जातोय चौकार. आता मात्र खेळामध्ये एक वेगळाच चैतन्य निर्माण केलंय ते मात्र आदेश पाटीलनं. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 5 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू टोलवलाय, पाहायचा आहे. आता पुन्हा एकदा जातोय मात्र सीमा पार येतोय हा षटकार. सलामी हा फलंदाज एका बाजूने आपलं पाय रोवून या क्रीजवरती आपल्या संघासाठी विजयाचं चैतन्य निर्माण करणारा मात्र हा फलंदाज. बघा शेवटचे मात्र 4 चेंडू आणि 4 धावा. काय समीकरण सोपं केलंय आदेश पाटीलनं. हलकासा कट केलाय बघा, टेक्निक पद्धतीने मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र नक्कीच या ठिकाणी
फेकी देखील आलेली आहे, परंतु या ठिकाणी फेकी अचूक येऊन फायदा नाही, कारण क्रीज मध्ये हजर राहिलाय हा मात्र फलंदाज. चाणक्यपणे या ठिकाणी चित्त्याच्या चपलाईनं मात्र धाव घेतल्या 2 आणि स्ट्राईक सुद्धा आपल्याकडे ठेवली. म्हणजे आता उर्वरित मात्र चेंडू असतील 3 आणि विजयासाठी धावा असतील 2. क्या बात आहे. खरं तर रिव्ह्यू घेतलाय पाहायचा आहे या ठिकाणी. डिसिजन मात्र पेंडिंग असेल पाहायचा. या ठिकाणी आमचे थर्ड अंपायर आपल्याला निर्णय देतीलच. रिव्ह्यू घेतलेला आहे, डिसिजन पेंडिंग आहे. 24 इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपल्याला हे सामने पाहायला मिळतात, लाईव्ह सामने आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी या सामन्यांसाठी आमचे मित्र अक्षय कोहली, मेघश्याम गावंड आणि के स्टारचे सर्व आमचे मित्र यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत. या दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. अप्रतिम अशी खेळी आपल्याला पाहायला मिळतोय आदेश पाटीलच्या एकमेव अशी खेळी या सामन्यासाठी ठरतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. बघा मित्रांनो, कॅच किती महत्वाची असतो. कॅच विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतोच. एकदा चुकीला माफी नाही आणि ही माफी आपल्याला नक्कीच भवलेली आहे करंज संघाला. कारण आपण बघितले आदेशची मात्र 4 धावांवरती 0 वरती मात्र झेल होती. हलकासा मात्र कट केला आहे, जातोय लॉंग स्टॉपला, येतोय मात्र आदेश हा येतोय लॉंग स्टॉपला चौकार आणि चौकारने मात्र विजय होतोय. 2 धावा या ठिकाणी रोखल्यात आणि धाव संख्या वैयक्तिक 49 धावांवरती विजयी मात्र घोषित झालाय. अप्रतिम अशी खेळी केली आदेश पाटीलनं, वैयक्तिक मात्र 49 धावा आणि हा विजयी मात्र संपादित केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. याच दरम्यान अप्रतिम अशी खेळी करणारा मात्र 49 धावा काढणारा अजय पाटील यांच्यासाठी मयूर म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच आदेश पाटील. कम ऑन द स्टेज. जबरदस्त खेळ केला. बघा मी मगाशी म्हटलं की चुकीला माफी नाही मित्रांनो, कारण आपण नेहमीच कॅच विन द मॅचेस अशा प्रकारे खेळतो. मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे